श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं ज्योतीच रेडी रांगोळी पॅचेसमध्ये। आज मी तुमच्यासाठी एक नवीन रांगोळी घेऊन आलेली आहे। वारांच्या रांगोळ्या तुम्ही बघितल्याच असेल। आत्ता पण वारांच्याच रांगोळ्या बनवते, पण वेगळ्या कलरमध्ये। तुम्ही बघताय मी अगोदर रांगोळी ट्रेस करून घेते कॅम्लिन पेंट मार्करने। व्हाईट कलरची बॉर्डर बनवायची आहे। तर मागच्या वेळी आपण पूर्ण व्हाईट कलर यूज केला होता। आता मी हे बघा येलो पेंट मार्कर घेतलेला आहे। त्याने ज्या कडेच्या आउटलाईन आहे, ज्या मी मागच्या वेळेस व्हाईट केल्या होत्या, त्या आता आपण येलो आणि व्हाईट ह्या कॉम्बिनेशनमध्ये बनवतोय। तर पहिल्यांदा खाली जे आपण ड्रॉ करून घेतला आहे त्यावर व्यवस्थित पेंट मार्करनी ट्रेस करून घ्यायचं आहे। बघा येलो व्हाईटपेक्षा छान वाटते, कारण काहींच्या घरी व्हाईट फरशी असते, त्यावर व्हाईट छान वाटत नाही। म्हणून मी येल्लोनी यावेळेस रांगोळी ट्राय करते। माझं पूर्णपणे ट्रेस करून झालेलं आहे। आता जो पण मिडलचा पोर्शन आहे त्यामध्ये छोट्याशा रेड कलरच्या पेंट मार्करनी डॉट आणि लाईन काढत आहे, जेणेकरून आपल्या रांगोळीला छान असा लुक येतो। तर आता आपण मधला जो पोर्शन आहे त्याला फॅब्रिक ग्लू आणि पाण्याचं जे पण मिक्सचर आपण बनवतो ते पूर्णपणे लावून घ्यायचं आहे। आपण आता रांगोळीचं फर्स्ट लेयर बनवायला सुरुवात केलेली आहे। आउटलाईनच्या बाहेर ग्लू जाऊ द्यायचा नाही आणि ग्लू लावलेल्या पोर्शनवरती पाहिजे ती रांगोळी आपण स्प्रेड करून घ्यायची। मी मधल्या पोर्शनमध्ये रेड कलर स्प्रेड करते आहे आणि तो टाकल्यानंतर हे बघा फर्स्ट लेयर थोडीशी आपली फेंट वाटते। आता कडेचा जो पोर्शन आहे त्याला मी ब्लू कलर वापरणार आहे। तर पहिल्यांदा आपण व्यवस्थित सगळीकडे छान असा फॅब्रिक ग्लूचं मिक्सचर लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पाहिजे तो कलर रांगोळीचा आपण त्याच्यावरती एकसारखा असा स्प्रेड करून घ्यायचा। पहिला कलर जो आहे रेड तो आपला सुकलेला आहे, त्याच्यानंतर आपण सेकंड जो आहे ब्लू करतोय। ओलं जर असेल तर लगेचच आपण टाकलं तर पुन्हा दोन्ही कलर मिक्स होतात, त्यामुळे कधीही घाई करायची नाही रांगोळी करताना। खूप पेशन्स लागतात रांगोळीसाठी। मी हा व्हिडिओ एडिट केलेला आहे, फास्ट आहे म्हणून तो दिसतो। रांगोळीला अर्धा किंवा 1 तास लागतो, ते तुम्हाला मी फक्त 3 ते 4 मिनिटमध्ये दाखवते। त्यामुळे असं वाटतं बघताना की अरे किती सोपं आहे, पण नाही, खूप पेशन्स, काळजीपूर्वक, संयम ठेवून रांगोळी बनवायला लागते। हे बघा आता रेड कलर पूर्ण अर्धा तास सुकल्यानंतरच मी सेकंड लेयर करते। सेकंड लेयर करताना पुन्हा ग्लू लावून घ्यायचा आहे। जर ओला लावला तर मी पहिलेही सांगितलं आहे की रांगोळी जमा होते आणि सेकंड लेयर आपला प्लेन बसत नाही। त्यामुळे कधीही पूर्ण रांगोळी सुकू द्यायची आणि त्याच्यानंतरच सेकंड लेयर करायला घ्यायचा। सेकंड लेयर करताना आपण जी पण रांगोळी टाकतो ती टाकल्यानंतर अशी प्रेस करायची, म्हणजे पहिल्या लेयरमध्ये जिथे जिथे रांगोळी नाही आहे तिथे व्यवस्थित रांगोळी स्टिक होते आणि रांगोळी आपली प्लेन आणि डार्क दिसते। छान असं फिनिशिंग येतं रांगोळीला। जसं मिडलला केलं तसंच सेम प्रोसेस आपण कडेला पण करतोय की पूर्ण रांगोळी सुकून त्याच्यानंतर फॅब्रिक ग्लू त्याच्यावरती अप्लाय करायचा आणि पूर्णपणे एकसारखं लावून झाल्यानंतर त्यावर आपण ब्लू कलर जो रांगोळीचा आहे तो स्प्रेड करू आणि प्रेस करू। ह्या रांगोळ्या बनवताना खूप काळजीपूर्वक करावं लागतं। थोडीही इकडे तिकडे ग्लू लागला किंवा पेंट मार्कर करताना थोडेही शेप चुकला तर पूर्ण रांगोळी चुकते, त्याच्यामुळे खूप काळजीपूर्वक करावी लागते। तुम्हीही ट्राय करा, वेळ असेल तेव्हा नक्की। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा छान रांगोळ्या बघायला मिळतील। थँक्यू।